जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीची पाहणी केली। कावड यात्रेनिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीची पाहणी केली। दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराला जल अभिषेक करण्यासाठी असंख्य शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल नेण्याकरिता येतात। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नदीच्या घाटाची व परिसराची पाहणी केली। जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अजित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक दहीहंडा पोलीस स्टेशन ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी यांनी दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कावड यात्रा निमित्त पूर्णा नदीच्या पात्रात घाटावर बॅरिगेड, पथदिवे, स्वच्छता, रस्त्याची साफसफाई, पाण्याची पातळी याबाबत पाहणी करून आढावा घेतला। अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वराला जल अभिषेक करण्यासाठी गांधीग्राम येथील पवित्र पूर्णा नदीचे जल नेण्याकरिता अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वराला जल अभिषेक करण्यासाठी गांधीग्राम येथील पवित्र पूर्णा नदीचे जल नेण्याकरिता शेकडो पालख्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने गांधीग्राम येथे येतात। यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सचिव, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, आज पाहणी केली, नेमकी कशी तयारी आहे? आज मान्य जिल्हाधिकारी, मान्य पोलीस अधीक्षक आणि प्रशासनाचे इतर सर्व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये येऊ घातलेला कावड मार्गाची आज पाहणी करण्यात आलेली आहे। कावडची पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व प्रशासनाचे अंग तयारीला लागलेले आहेत। आज त्या अनुषंगाने दुपारी 4 वाजता मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या कार्यालयामध्ये एक बैठक सुद्धा आहे।